जगाच्या नकाशावरचा सर्वात धोकादायक भाग आता रणांगण बनलाय। इराणच्या नाड्या आवळण्यासाठी खुद्द डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरलेत। समुद्राच्या लाटांवर आता शांतता नाही तर युद्धाचा धुरळा उडणार आहे, कारण अमेरिकेने होर्मुझची नाकाबंदी केली आहे, तर चीनने अमेरिकेला थेट इशाराच दिलाय। पाहुयात काय आहे नेमका हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक असा निर्णय घेतलाय ज्याने संपूर्ण जगाचा श्वास रोखलाय। ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी जाहीर केलंय की इराणची नौसेना आता समुद्राच्या तळाशी गाडली गेलीये। 158 इराणी जहाजं नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। इतकंच नाही, जर कोणी नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला ड्रग डीलर्स प्रमाणेच क्रूरपणे संपवलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनी, जिथून जगाचा खनिज तेलाचा पुरवठा होतो, तिथे आता अमेरिकेच्या 15हून अधिक अजस्त्र युद्ध नौका तैनात आहेत। ओमानची खाडी आणि समुद्रात अमेरिकेने लोखंडी तटबंदी उभारली आहे। कोणत्याही देशाचं जहाज असो, अमेरिकेच्या परवानगीशिवाय इथून सुईभरही हलणार नाही। मात्र इराण गप्प बसणाऱ्यांपैकी नाही। इराणच्या संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचे सशस्त्र बल हाय अलर्टवर आहेत। शत्रूच्या प्रत्येक आक्रमणाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इराणनं दिलाय। तसंच जर आमची बंदरं सुरक्षित नसतील तर पर्शियन आखातातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा थेट दमच भरलाय। या वादात आता ड्रॅगननेही उडी घेतली आहे। चीनचे संरक्षण मंत्री ड्रॅग जून यांनी अमेरिकेला ललकारलंय, इराण सोबत आमचे ऊर्जा करार आहेत आणि होर्मुझचा रस्ता आमच्यासाठी उघडाच राहील, असं म्हणत चीनने अमेरिकेच्या नाकाबंदीला आव्हान दिलंय। थोडक्यात काय तर होर्मुझची ही खाडी आता जागतिक महायुद्धाचा कुरुक्षेत्र बनण्याच्या मार्गावर आहे। जेव्हा महासत्ता आणि प्रादेशिक शक्ती समुद्रात एकमेकांसमोर ठाकतात, तेव्हा जगाची अर्थव्यवस्था आणि शांतता दोन्ही धोक्यात येतात। हा केवळ इराण अमेरिका संघर्ष नाही, तर जागतिक वर्चस्वाची नवी लढाई आहे। अन्न आणि औषधांना सूट असली तरी तेलाचा हा खेळ आता रक्ताच्या खेळापर्यंत पोहोचणार का? चीनच्या एंट्रीनं ट्रम्प मागे हटणार की युद्ध अटळ आहे? या घडामोडींकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा। तुमचं विश्लेषण आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।